संपूर्ण वारजे हे खड्डेमय झालेलं आहे. कुणी या ठिकाणी लक्ष द्यायला उपस्थित नाही आहे. आणि ज्यावेळेस गाडीवरनं जातो, म्हणजे मी आहे किंवा या भागामधील आमच्या आजूबाजूला बऱ्याच शाळा आहेत, तर विद्यार्थ्यांना अक्षरशः त्रास व्हायला लागला त्या व्हॅनमध्ये. पुणे महानगरपालिका वारंवार या ठिकाणी डांबर टाकते. म्हणजे इतक्या वेळा डांबरीकरण झालं आहे रस्त्याचं, खरं खाली गेले तर ते डांबर वर आलं आहे. परत 2-4 दिवसांनी पाऊस पडल्यावरती तीच परिस्थिती. तर मला अधिकाऱ्यांना हेच विनंती की बाबा आपण एकदाच काहीतरी जे असेल सोक्षमोक्ष त्यांनी लावावा. पण असं होतंय का की एक विभाग बुजवतो पण दुसरा विभाग म्हणतो इथं काम करायचं म्हणून रस्ते खोदले जात आहेत? नाही, ह्यांचे खड्डे होतातच आहेत. परत दुसरं ड्रेनेजचं विभाग येणार, त्या ठिकाणी उकरणार आणि ते तसंच सोडणार. आता ज्यांनी उकरलंय त्यांनीच बुजवणं हे महानगरपालिकेचं काम आहे. ज्या विभागाने त्या ठिकाणी खोदाई केली, ती MSEB असेल किंवा LNTचं काम असेल, LNTने तर अक्षरशः वाटोळं या रस्त्याची चाळण करून टाकलेली आहे विकासाच्या नावाखाली. पण डांबर देखील आता काही ठिकाणी आपण बघतोय की डांबर आणि खडी टाकली पण ती पण वर येताना दिसते. आता हे 4 दिवसापूर्वी जे डांबर टाकले ते इतकं गुणवत्ता आहे त्याची की त्याची 4 दिवसांनी ऑटोमॅटिक सेपरेशन स्वतः डांबर करून घेते. म्हणजे एका बाजूला खडी आणि एका बाजूला डांबर. आज परवा आपल्याच चॅनलला मी पाहिलं की आयुक्त साहेबांनी सांगितलं की पुढच्या 7 दिवसात आम्ही खड्डे बुजवून घेऊ. अरे पण ती वेळ काय यावी 7 दिवसात खड्डे बुजवायची? वर्षभर तुमच्याकडे उन्हाळा असतो, हिवाळा असतो, त्यावेळेस तुम्ही डांबरीकरण करून चांगले रस्ते बनवा ना. एका बाजूला JM रोडचं उदाहरण आहे, इतक्या वर्षात त्या रस्त्याला खड्डा नाही. आणि एखादा ठेकेदार या ठिकाणी ह्या रस्त्याला आत्तापर्यंत 2-3 कोटी रुपये खर्च झाला असेल. आज त्याची DLP शिल्लक असताना ती कामच करत नाहीत. म्हणजे सगळं. आणि वरती अजून असं की पथविभाग म्हणतो 54 खड्डे आहेत. या रस्त्यावर जर तुम्ही खड्डे बघितले ना तर 54 खड्ड्याचा एकच खड्डा, एवढे मोठे मोठे खड्डे पडलेत. म्हणजे 54 तर सोडूनच द्या, पथविभाग म्हणतात 54 खड्डे. महापौरताई म्हणतात की आमच्याकडं फार कमी तुलनेत खड्डे आहेत. अहो म्हणजे काही तुम्ही काही पण तर्क लावणार, काही पण फसवणार का? या स्थानिक भागात राहत आहे, खड्डे दिसत आहेत, काय अडचणी एक वाहन चालक म्हणून या ठिकाणी येतात दिसतात? प्रशासनाने मागच्या वेळेस नगरसेवकाचं हे संपलं होतं, टर्म संपलेली असताना प्रशासन कारभार होता. त्या टायमाला सह्याद्री ते शिंदे पूल 1.5 ते 2.25 कोटी रुपये तुम्ही बजेट टाकलं होतं. त्या प्रकारे काम झालं नाही या रोडचं. मग ते बजेट गेलं कुठं? तुम्ही ते पैसे खर्च झाले दाखवतात. तर डांबरीकरण इथून तिथून झालं आहे का? नाही झालं. प्रशासनाचा कारभार होता त्या टायमाला. ते भोंडे साहेब वगैरे साहेब लोक होती. पण या रोडला तुम्ही डांबरीकरण केलं का? महापालिका म्हणते ना करोड रुपयांची तरतूद केलेली आहे खड्ड्यांची. नाही, त्या टायमाला प्रशासन होतं हो. आत्ता केलं यांनी. पण तुम्ही खड्डे कोणत्या पद्धतीने बुजवता? नुसती तुम्ही त्याच्यात मिक्स केलेले खडे आणून टाकताय. मिक्स केलेलं डांबर त्या पद्धतीने बुजू नका ना तुम्ही. तुम्ही त्या खड्ड्यातलं पाणी काढून घ्या पहिले. तो खड्डा कोरडा करा, त्याला हवा मारा. हवा मारून नंतर तुम्ही त्याला साफ करून घ्या. नंतर तुम्ही त्याला डांबर टाका, मग खडी टाका, मग पॅच टाका. ही पद्धत होती ना. तुम्हाला शिकवायची वेळ आली पालिकेला. नाही, पालिकेला शिकवायची म्हणजे दिसतं ना तुम्ही काय करता. नुसतं डायरेक्ट गाडी आणताय, ओतताय, त्यातलं पाणी काढत नाही, काय नाही. डायरेक्ट ते खालून पाणी नाही, परत ते खड्डा 2 दिवसांनी तसंच होतो. काय उपयोग आहे त्याचा? ओके, काय प्रॉब्लेम येतो गाडी चालवताना? मला आत्ता मी कमीत कमी इकडं 18 वर्ष काम करतो ह्या एरियामध्ये. ह्या रस्त्याला रोजचा हाच प्रॉब्लेम आहे दरवर्षीचा. सध्या म्हणजे खडे काय इथले बुजवले जात नाहीत. आत्ता माझ्या गेल्या हप्त्यात गाडीचं चॅशीचं काम निघालं. 5,000 रुपये देऊन वेल्डिंग करून घेतली गाडी. गाडी चालवायची भीती वाटते. मला रोड हाच आहे सिलेंडर द्यायला कंपल्सरी दांगड वस्तीपर्यंत. इथून ते मस्जिदपर्यंत आत्ता थोडं डांबरीकरण केलंही नसलं तर पूर्ण काय फेलच आहे रस्त्याचं काम. दुखती मनका दुखतोय ना. रोज 18 वर्ष झालं काम करतोय या एरियात मी. हां, बदलत नाही रस्ता काय? नाही, रस्ता काय बदलत नाही. हा पूर्ण सह्याद्री स्कूल ते मस्जिदपर्यंत रस्ता पूर्ण हे. तुम्ही तक्रार करायचं बघितलं नाही? आता मी गरीब माणूस, मी डिलिव्हरी बॉय काय तक्रार करणार ना. एवढे मोठी माणसं असतात, आपण नाही बोलू शकत ना. काय खड्डे बुजवलेच नाही? नाही. आत्ता बुजवलेत, परवा टाकलेत, पण ती पावसामुळे परत खड्डे पडतातच. आणि इथलं तर आहे तसंच. इथलं तर खड्डा बुजलाच नाही आहे. माझी रोज गाडी इथंच आपत्ती. मला सिलेंडर टाकायचं झालं की त्या साईडला जावं लागतं. लोक इकडून गेली की ट्रॅफिक तिकडे वरडतात परत की गाडी इकडे कशाला लावतो. हा मोठा प्रश्न आहे इथला. त्रास होतो का नाही? काय रस्त्याने लेकर क्लासला शाळेत सोडायला जायचं म्हणलं की पाणी, गाळ, चिखल, गाड्या. लेकरांना धरायचं का, खड्डा बघायचं का, अंगावर घाण पाणी घ्यायचं. हीच आहे. सांगत नाहीत का तुम्ही? कुणाला सांगायचं आता? कुणाला जाऊन किती सांगायचं? वर्ष झाले तुम्ही भागात राहताय? आम्ही 40 वर्ष झालो. 40 वर्षापासून तुम्ही डेव्हलप झाले, खड्डा नाही का झाला अजून? होत्यात पण परत खड्डे पडतात, त्याला काय करायचं? हा, रस्ते पण काय तुम्हाला काय परिस्थिती जाणवते? सगळ्याच भागात असे
म्हणजे जो मेन रोड आहे तो तरी चांगला पाहिजे, गली बोळातला तर द्या सोडून. किती किती लांब असत आहे सगळं? जिथपर्यंत तुम्ही जाचाल तिथपर्यंत हेच दिसणार तुम्हाला. होय. हं. पाठबीड गुडघे काय दुखतायत का नाही? आमचं हा? वर चढायला लागलं की दुखतंय की, नाही खड्ड्यामुळे खड्ड्यामुळे बी दुखतं. दुखतंय. हं. भाडं नाही ना जाग्याला अच्छा. आणि इकत नाही घेतली जागा, हा. त्याच्यामुळे ते आपली सुविधा आहे चांगली. याच ठिकाणी. होतं फक्त इथं जरा गाडी पाणी बिणी अडकतं तिथं. बर तू किती हा. वाजता जातो कॉलेजला? मी सकाळी 7. बर हां काय त्रास होतो खड्ड्यांचा? सकाळी थोडा अंधार टाईप असतो ना, मग पाणी बिणी भरलेलं ते दिसत नाही जास्त. हा. हां मग काम करतात नाही करत? नाही करत आहे काय. बर हां टू व्हीलरवर त्रास होतोय? होतो चालत होतो जाताना होतो? दोन्ही होतो. सकाळी असतात ना म्हणजे खड्डे दिसतात. बर रात्री दिसत नाही? नाही रात्रीचे पण नाही दिसत म्हणजे. बर हां मग इथं बुजवतात का नाही खड्डे? नाही असतात खड्डेच असतात. ओके. हां मी 2007 पासून बघतो इथं. फक्त खड्ड्यावर फक्त नेहमी डांबरच टाकला जातो. खड्डा 4 दिवस गेला की परत तो उडून जातो. इथे जातेवेळी एवढ्या समस्या आहेत की एकमेकाची एकतर झोपडपट्टी वस्ती आहे. आम्ही आमच्या शॉपसाठी जातो इकडे वाद शिवण्यामध्ये. तर वाद निर्माण होतात. भरपूर वेळा वाद निर्माण होतात की खड्ड्यामुळे गेलेलं पाणी उडालं तरी अंगावर धावून येतात. तर याचा प्रशासनाने खूप काळजी घ्यावी लागेल. बऱ्याच वेळा असं इथे भांडणंसुद्धा झालीत. आमचे कामगार लोक जातात त्यावेळेला ते मजबूर असतात इथून जातेवेळी. त्यावेळेस त्यांना खूप त्रास होतो या रस्त्याचा. गाडी चालवताना काय त्रास होतो? गाडी चालवते वेळी तर नेहमी सॉकअप्सर कायमच बदलावे लागतात. गाडी आणि मणक्याचा खूप त्रास पण होतो बऱ्याच वेळा इथून जातेवेळी.